वाघ इयत्ता 7वीची विद्यार्थिनी तुमच्यासमोर विषय मांडते मराठी माझी मायबोली। महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र। शाहूंच्या परगब लढ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या लोककलेचा वारसदार म्हणजे हा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलित दुबळ्यांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानांचा आणि या दिल्लीच्याही तख्ताला घाम फुटवणाऱ्या जिगरबाज मधल्या मावळ्यांचा हा महाराष्ट्र। आणि याच महाराष्ट्राच्या मातृभाषेला प्रथम मी वंदन करून माझ्या विषयाकडे वळते। मराठी माझी मायबोली, मराठी माझी मायबोली, तिचे पुत्र आम्ही तिचे पाप फेडू बसे आमच्या हृदय मंदिरी। जेव्हा लहान मूल जन्माला येतं ना तेव्हा त्याला कुठलीच भाषा येत नसते, परंतु त्याच्या पहिल्या बुद्ध गोष्टी होतात त्या त्याच्या आई बरोबरच। म्हणून आईची भाषा ती त्याची मातृभाषा। प्रत्येकाचं जीवन हे माता, मायभूमी आणि मातृभाषा या 3 बिंदूंचा त्रिकोण आहे। माता जी आपल्याला जन्म देते, अन्न देते, मायभूमी जी आपल्याला आसरा देते आणि मातृभाषा जी आपल्याला लहानपणापासून संस्कारांचं बाळकडून पाहत असते। आणि जर हीच मातृभाषा, हीच मराठी भाषा जर आपण अंगीकारली नाही तर इतर कितीही भाषा शिकून आपले जीवन समृद्ध होईल का हा भला मोठा प्रश्न। अहो मराठी म्हणजे काय तर ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी। ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी। संतांनी वाढवला तो वाण मराठा आणि माझा अभिमान फक्त आणि फक्त मराठा, फक्त आणि फक्त मराठा। अहो आपल्याला लाभलेली वैभवशाली मराठी भाषा किती प्राचीन आहे ना, किती प्राचीन आहे ना। जरी मराठीची गंगा प्राकृतीच्या पर्वतातून जरी येत असली तरी तिला तीर्थाचे स्वरूप हे ज्ञानेश्वरांनी सांगले होते। आत्ताची 16 वर्षाची मुलं आपल्याला पबजी, फ्री फायर यांसारखे गेम्स घेताना दिसतात, परंतु आमच्या ज्ञानेश्वरांनी मात्र अवघ्या 16व्या वर्षी मराठीचे बोल कौतुके परी अमृतातही पैजा जिंके अशी ज्ञानेश्वरी लिहिली। त्याशिवाय त्यांनी मराठीला समृद्ध करण्यासाठी पहिले दालन उघडले आणि त्या दालनानंतर भरत पडत गेली। संत रामदासांनी दास बोध, मनाचे श्लोक यांच्या माध्यमातून भक्ती मार्गाबरोबरच इतर संस्कारांची सुद्धा शिकवण दिली। संत नामदेवांचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत। त्याशिवाय आज कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर यांची निसर्ग सौंदर्य कविता प्रत्येक मराठी रसिकाला भिडले। त्यानंतर ललित वाङ्मयाला आलेल्या बहानंतर ओसरला सही मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, वसंत बापट यांच्या कवितांनी नवीन विचारांना चालना दिली। आत्रेंच्या, गडकरांच्या नाटकांनी तर हास्याचा नजराणा दिला। एक कवी फार सुंदर बोलतात, माय मराठी तुझ्या पायी तनमन धन मी वाहिले, माय मराठी तुझ्या पायी तनमन धन मी वाहिले, तुझ्या नामी अखंड रंगुळी राहिली। माय मराठी तुझ्यासाठी वाट होऊनी जळते मी, माय मराठी तुझ्यासाठी वाट होऊनी जळते मी, कराळे क्षराक्षराळे तुझ्या स्वरूपा मिळते मी। परत मराठी भाषेची अवस्था काय झाले ना, आजच्या विद्यार्थ्यांना शेक्सपियरचे नाटक सांगितल्यावर ते धडाधडा बोलतात आणि जर त्याच विद्यार्थ्यांना गडकऱ्यांच्या नाटकाचे नाव विचारले तर मात्र निरुत्तर होतात। ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे ना। आजचे पालक विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून शिकवतात तर मराठीमधून शिकवणं मूर्खपणा समजतात। अहो मी म्हणत नाही की तुम्ही मुलांना इंग्रजीमधून शिकवू नका तर मराठीमधून शिकवा, परंतु जरी ज्ञानाचा खजिना इंग्रजी या भाषेत असला तरी आपण स्वभाषा शिकून सुद्धा कर्तृत्ववान बनू शकतो हे आज रशिया आणि जपान सारख्या देशांनी सिद्ध करून दाखवलं आहे। म्हणून आपण आपली मराठी भाषा जपली पाहिजे, तिचे संवर्धन केले पाहिजे। कारण तो चर्चिल नेते म्हणतात की मी माझ्या मुलाला एकाच गोष्टीबद्दल शिक्षा करीन आणि ती गोष्ट म्हणजे त्याला स्वभाषा न येणे। म्हणून आपण स्वतःची भाषा जपली पाहिजे आणि म्हणून म्हणते लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरे सधन्य ऐकतो मराठी। धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, माय मानतो मराठी। म्हणून आपण जास्तीत जास्त मराठी पुस्तकांचे वाचन केले पाहिजे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नाचून मोठं होण्यापेक्षा
काय तर नाचून मोठं होण्यापेक्षा वाचून मोठं व्हा. जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक कसं जगायचं ते शिकवेल. असं माझ्या मराठी भाषेबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, बोलणारी सुद्धा खूप आहे, परंतु प्रत्येक जण वेळेच्या बंधनात जखडलेला आहे. यातून मी तरी कशी सुटणार? म्हणून शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, जिंदगी का क्या पता कल ही मौत आ जाए. जिंदगी का क्या पता कल ही मौत आ जाए. मैं तो ऐसी जिंदगी चाहती हूँ जो औरों के काम आए, जो औरों के काम आए. धन्यवाद.